श्रोते हो नमस्कार. स्त्रीचं आयुष्य हे अनेक टप्प्यांमधून जात असतं. बालपण, तारुण्य, मातृत्व या 3 टप्प्यांनंतर मग आणखीन एक टप्पा येतो जो अनेकदा शांतपणे येतो, पण आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात करतो, तो म्हणजे मेनोपॉजचा टप्पा. या काळात शरीराबरोबरच मन, विचार आणि भावना यामध्ये बरेच बदल घडून येतात. आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, ज्यांनी या विषयाला एका चळवळीचं रूप दिलंय. आपल्याशी संवाद साधण्यासाठी माणगाव कुडाळ इथल्या आहारतज्ज्ञ, सौंदर्य उपचारतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गौरी गणपत्ये आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर, सगळ्यात आधी महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आपण जी सामाजिक जागृती करणारी मेनोपॉज या विषयाची चळवळ सुरू केली आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन. मला अधिक विस्तारानं जाणून घ्यायला आवडेल की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय आणि हा टप्पा स्त्रीच्या आयुष्यात कधी येतो. नमस्कार. सगळ्यात आधी थँक्यू, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. मेनोपॉज ही चळवळ खरंच खूप गरजेची आहे असं मला माझ्या 27 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलं. कारण मेनोपॉज ही रिप्रोडक्टिव्ह एजची उतरण असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता बघा, शाळेमध्ये वयात आलेल्या मुलींसाठी कार्यक्रम असतात, त्यांना मार्गदर्शन दिलं जातं. पण तुम्ही म्हणालात तसं की रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपची जी उतरण असते त्या काळामध्ये ती स्त्री खूप एकटी पडलेली असते आणि हा टप्पा इतका सायलेंटली येतो आणि ती स्वतः इतकी मॅच्युअर असते, त्यामुळे कोणी तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. सगळ्यांना असं वाटतं की काय ही नॅचरलच फेज आहे, ह्याच्यामध्ये आणखी काय करायला पाहिजे. पण तुम्ही म्हणालात तसं की शारीरिक आजारांबरोबर मानसिक पण इतकी दोलायमान अवस्था येते, त्यामुळे मेनोपॉज खरंच खूप महत्वाचा आहे. सलग 1 वर्ष ज्या वेळेला पाळी येत नाही तेव्हा आपण त्याला मेनोपॉज आला असं म्हणतो. पण शक्यतो 40च्या टप्प्यावर किंवा 40च्या उंबरठ्यावर आल्यानंतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हार्मोन्स आहेत त्यांचं डिक्लाइन सुरू होतं आणि तिथून मेनोपॉजची लक्षणं दिसायला सुरुवात होते. त्यामुळे 40च्या टप्प्यावर आलेल्या प्रत्येक स्त्रीला मेनोपॉजकडे सजगतेने बघण्याची खरंच गरज आहे आणि संसारामध्ये त्याचे खूप रिफ्लेक्शन्स बघायला मिळतात. म्हणजे त्या स्त्रीवरती शारीरिक आणि मानसिक जसे परिणाम होतात तसं त्या कुटुंबावरती पण त्याचे परिणाम होतात. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच ही सामाजिक चळवळ म्हणून उभं करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की ही एक सामाजिक चळवळ म्हणून सुरू करणं खूप गरजेचं आहे, तर काही जणांच्या बाबतीत हा काळ लवकर येतो किंवा काही जणांच्या बाबतीत उशिरा येतो, तर त्यामागची कारणं नक्की काय असतात? हा, छान प्रश्न विचारला तुम्ही. असं म्हटलं जातं की एखाद्या मुलीची मासिक पाळी सुरुवात झाल्यापासून मासिक पाळी बंद होण्याचा जो काळ आहे हा प्रत्येकामध्ये वेगवेगळा असतो. तरी पण ऑन अँड एव्हरेज तिची साधारणतः 400 वेळेला मासिक पाळी येते. आता व्यक्ती परत्वे हा काळ थोडाफार कमी जास्ती असू शकतो. आता आजकाल तुम्ही बघितलं तर मुलींची पाळी लवकर यायला सुरुवात होते, म्हणजे अगदी 9व्या-10व्या वर्षापासून पाळी यायला सुरुवात होते. मग जगाच्या मानाने आपल्याला असं वाटतं की हिची पाळी लवकर गेली, कारण तिच्या 400 सायकल लवकर कंप्लीट झालेलं असतं. आणि त्याशिवाय सुद्धा काही जणांच्या शरीरामध्ये लवकर हार्मोन डिक्लाइन सुरू झाला, मग त्यामध्ये काही आजार असतील वेगवेगळ्या प्रकारचे किंवा काही औषधांचे परिणाम असतील, तर त्या सगळ्यामुळे सुद्धा हार्मोन डिक्लाइन जर लवकर सुरू झाला तर मासिक पाळी लवकर बंद होते. आणि काही जणांमध्ये तर अगदी वयाच्या 51-52व्या वर्षापर्यंत सुद्धा जर हार्मोन समतोल चांगला टिकून असेल तर त्यांची मासिक पाळी चालू राहते. म्हणजे हे हार्मोन्सवर अवलंबून आहे. एक्झॅक्टली. मेनोपॉजच्या काळामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये बदल घडून येतात, शारीरिक बदल घडून येतात, तर त्यांचं स्वरूप काय, ते बदल कोणते असतात? शारीरिक आणि मानसिक अशा 2 पातळ्यांवरती बदल होतात. शारीरिक बदल मधले सगळ्यात पहिला बदल आहे की मासिक पाळीची अनियमितता. काही जणांची मासिक पाळी लवकर यायला लागते, काही जणांची लेट यायला लागते, काही जणांना ब्लिडिंग कमी होतं, पण काही जणांना नेहमीपेक्षा ब्लिडिंग वाढतं सुद्धा, जास्ती काळापर्यंत ब्लिडिंग होतं. म्हणजे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी हे एक पहिलं लक्षण दिसतं. आणि मग त्याचे परिणाम म्हणून शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग वजन वाढणं किंवा शरीरावरती किंवा इस्पेशली चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येणं हे एक महत्वाचं लक्षण. त्यानंतर हॉट फ्लश हे एक सगळ्यात महत्वाचं लक्षण मेनोपॉजचं मानलं जातं. म्हणजे अचानक त्या स्त्रीला घाम यायला लागतो, बघेपर्यंत थंडी वाजायला लागते, टेम्परेचर तिच्यामध्ये कंट्रोल राहत नाही. म्हणजे सगळेजण झोपले असतील आणि अगदी एसी लावून झोपले असतील तरी सुद्धा ती अचानक उठून बसते आणि म्हणते मला खूप उकडतंय. कानाच्या पाळ्या गरम झाल्यासारख्या, कपाळपट्टीवर, मानेवरती घाम, ज्याला आपण नाईट स्वेट्स म्हणतो, रात्रीची झोप न लागणे आणि रात्रीचा घाम येणे, डिस्टर्ब स्लीप, अशी अनेक कारणं सांगता येतील शारीरिक आजारांमध्ये किंवा शारीरिक लक्षणांमध्ये. आणि मानसिक पातळीवरती बघितलं तर डिप्रेशन येणं, काही करू नये असं वाटणं, छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिडे स्वभाव वाढणं,
भांडणं किंवा कारण नसताना अचानक खूप मोठा वाद घालायचा आणि मग नंतर असं मनात वाटतं अरे मी उगाचच बोलले हे सगळं, असं अग्रेसिव्हनेस आणि डिप्रेशन, असं वर खाली अशी अनेक पातळ्यांवरती आपल्याला लक्षणं बघायला मिळतात. मासिक पाळी बंद झाल्यानंतर आरोग्य तपासणी करावी असं सामान्यतः डॉक्टरांचं म्हणणं असतं, तर त्या कोणत्या तपासण्या कराव्यात? मैत्रिणींना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? नाही, नक्कीच करायला तर पाहिजेच तपासण्या. कारण मी पेशंट्सना बघते ना, तर ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला त्यांना आधी मेनोपॉज बद्दल माहितीच नसतं आणि ज्या वेळेला त्या काळात तपासण्या करतो तर मग रिझल्ट्स असतात ते खूपच एक्झॅगरेटेड झालेले असतात आणि मग त्यांना त्याच्यातून रिव्हर्ट करणं कठीण होतं. त्यामुळे मासिक पाळी संपत आली त्या टप्प्यावर समजतं आपल्याला की आता इरेग्युलर झालेली आहे, आपण त्या उंबरठ्यावर उभे आहोत. अशा वेळेला महत्वाचं आहे सीबीसी, ज्याला आपण कम्प्लीट ब्लड काउंट असं म्हणतो. त्यानंतर लिपिड प्रोफाईल, ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल किती आहेत, LDL, HDL, ज्याच्यामध्ये हार्ट अटॅकचा किंवा हार्ट स्पेसिफिक जे कोलेस्ट्रॉल्स असतात, हार्ट अटॅकचा धोका आहे का त्याच्यामध्ये किंवा इतर काही आजार होऊ शकतात का हार्टशी निगडीत, ते आपल्याला समजतं. शुगर ह्या काळामध्ये जरा दाढ ठोठावत असते, त्यामुळे फास्टिंग आणि PP शुगर, ज्याची आणखी एक तपासणी आहे HbA1c नावाची, 3 महिन्यांनी करतात. हा, ती 3 महिन्यांनी करतात. D3 लेवल करायला पाहिजे, कारण मेनोपॉजच्या काळामध्ये कॅल्शियम खूप कमी होतं शरीरातलं. B12 ची लेवल करायला पाहिजे. ज्यांना हिस्ट्री असेल किंवा नसेल तरी सुद्धा थायरॉइड तपासणी केलेली चांगली. आणि सगळ्या मैत्रिणींना मी आणखी सांगेन की पॅप टेस्ट म्हणजेच गर्भपिशवीच्या तोंडाची तपासणी, कारण ह्या काळामध्ये काही प्रकारचे गर्भपिशवीच्या तोंडाचे कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळी इरेग्युलर असेल आणि 40च्या टप्प्यावर असेल तर जनरली आम्ही गायनेकोलॉजिस्ट लोक सांगतोच ही तपासणी करायला. त्याचं प्रमाण आहे आपल्या इथे? आहे, कमी असलं तरी सुद्धा आहे, कारण आपण ग्रासरूट लेवलला राहतो, खेडेगावातच राहतो. असे पेशंट आपल्याला पुढे पाठवायला लागतात, पण ते मिळतात आपल्याला खेडेगावातूनच ना. त्यामुळे प्रत्येक पेशंटकडे आपल्याला तेवढ्या काय म्हणतो आपण जागरूकतेने बघितलं पाहिजे. आणखी एक तपासणी आहे ज्याला आपण एंडोमेट्रियल बायोप्सी असं म्हणतो, म्हणजे गर्भपिशवीच्या आतला जो स्तर असतो त्याची तपासणी करायला लागते. कशासाठी? कारण काही वेळेला इरेग्युलर मेन्सेस असतील, एंडोमेट्रियल हायपरप्लॅझिया म्हणजे गर्भपिशवीचा आतला स्तर जर वाढलेला असेल तर त्यामुळे ब्लिडिंग पण खूप जास्ती होऊ शकतं, त्यामुळे अशक्तपणा येतो, अॅनिमिया होतो. अशा वेळेला गर्भपिशवी काढायला पण लागू शकते किंवा काही वेळेला त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये पण होऊ शकतं. सो ह्या तपासण्या फार महत्वाच्या आहेत. आणि मग इन जनरल पेशंटच्या लक्षणानुसार आपल्याला CMP नावाची एक तपासणी असते जी बऱ्यापैकी सर्वसमावेशक आहे, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह मेटाबॉलिक पॅनल असं म्हणतो. कशासाठी असते? ज्याच्यामध्ये आपलं लिव्हर कसं काम करतंय, किडनीज कशा काम करतायत, हे अर्थात ही ऐच्छिक तपासणी आहेत, पण मी मगाशी सांगितल्या त्या तपासण्या मात्र करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण शरीराचीच तपासणीचं म्हणजे महत्त्वाचं आहे. हा, खरं तर तेही महत्वाचं आहे. याच्यामध्ये सोनोग्राफी येते, ECG येते, पण हे कशामध्ये की प्रत्येक पेशंटची काय लक्षणं आहेत त्याप्रमाणे जे आवश्यक आहे त्या तपासण्या आपण सांगतो. पण ह्या सांगितलेल्या तपासण्या जनरली ह्या कराव्याच लागतात. तुमचा जर मेनोपॉज सायलेंटली होत असेल तर तुम्हाला कदाचित करायला लागणार नाही. तुम्ही जर चांगल्या डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला नॅचरली तो सल्ला देईल की तपासण्या करून आपण पुन्हा तेच करणार आहोत, तर मग डायरेक्ट व्हिटॅमिन D सप्लिमेंट घ्या तुम्ही. तपासणी करण्यासाठी व्हिटॅमिन D3 आणि B12 ह्या 2 तपासण्या करायच्या असतील तर 1500 ते 1700 रुपये खर्च येतो. तेवढ्या तपासण्या करून त्याच्यात आपल्याला माहिती आहे की ह्या लेवल्स कमी आहेत तर इट इज बेटर की तुम्ही सप्लिमेंट द्या ना. तोच पैसा तुम्ही औषधांवरती पण खर्च करू शकता. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरची काय वे ऑफ थिंकिंग हा तो महत्वाचा आहे. डॉक्टर, या काळात मनावर आणि भावनांवर परिणाम होतो, मूड स्विंग होतात. तुम्ही म्हणालात तसं नैराश्य किंवा चिडचिडेपणा वाढतो बायकांचा. तर अशा भावनिक चढउतारांना सामोरं जात असताना तिने ते कसं हाताळावं आणि त्याबरोबरच कुटुंबातल्या लोकांचा रोल काय असावा? 2 पातळ्यांवरती ह्याचा विचार करूया. एक पहिलं म्हणजे त्या स्त्रीने काय करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे घरच्यांनी काय करायला पाहिजे. पहिल्यांदा स्त्रीने हे आधी ओळखलं पाहिजे आणि जनरली सगळ्या स्त्रिया ओळखतात की आपण आता मेनोपॉजच्या टप्प्यावर आहोत, आपली चिडचिड होतीये हेही त्यांना समजतं. मग अशा काळामध्ये आहार, विहार आणि औषधी. आहार म्हणजे आपल्या आहारात छोटे छोटे बदल करायचे जेणेकरून मेनोपॉजचा त्रास आहे तो होणार नाही, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. दुसरा आहे योगासनं आणि मेडिटेशन. काही प्रमाणामध्ये योगासन आणि मेडिटेशनचा खूप चांगला उपयोग होतो आपल्या मेंटल स्टॅबिलिटीवरती. कारण मेनोपॉजच्या काळामध्ये आपण जी हॅपी हार्मोन्स म्हणतो ना, सिरोटोनिन, एंडॉर्फिन, ऑक्झिटोसिन्स, ह्यांची लेवल पण कमी होते. त्यामुळे तिला सतत असं डिप्रेशन वाटत राहतं, काही करू नये असं वाटत असतं. पण जेव्हा मेडिटेशन येईल, सकारात्मक विचार असतील, त्या काळामध्ये जर ह्या गोष्टींचं ती फॉलो करेल, संतुलन चांगलं राखलं जातं आणि मनाची उभारी चांगली टिकून राहते. कारण म्हणतो ना आपण मन चंगा तो सब चंगा, तर तसं आहे.
त्यामुळे योगा आणि मेडिटेशन हे मनासाठी तिने करणं खूप आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट महत्वाचा आहे. मी माझ्याबरोबर पेशंट म्हणून समजा जर कोणी मुलं आली असतील तर त्यांना मुद्दाम बसवते, नवरा असेल तर मुद्दाम बोलवते आतमध्ये आणि त्यांना सांगते, त्या मुलांना सांगते की आईने तुम्हाला लहानपणी सांभाळलेलं आहे, आता हे तिचं लहानपण आहे, आता काही वर्षांसाठी तुम्ही तिला सांभाळायचंय आणि काही वेगळं करायचंय असं नाही. फक्त जाता येता तिला कशी आहेस, तू जेवलीस का, एवढं साधं विचारा. किंवा तुम्ही बाहेर असाल तर फोन करा तिला, किंवा कधीतरी तिचा वाढदिवस असेल तर आठवणीने विश करा तिला. या छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या तरी तिचं संतुलन चांगलं राहील, मुलांशी आपली अटॅचमेंट किंवा आपल्या नवऱ्याशी आपली अटॅचमेंट चांगली आहे, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तिच्यामध्ये राहील आणि खूप चांगला फरक पडतो त्याने. याच्याशिवाय ती कधी चिडली तर फार लक्ष देऊ नका, कारण ती चिडली आणि बोलली तरी सुद्धा काही तिचं तिला समजतं आपण हे चुकीचं बोललो आणि मग ती शांत होते. पण त्या काळात तुम्ही अग्रेसिव्ह होऊ नका, तुम्ही थोडासा तिला वेळ द्या शांत व्हायला. तुम्ही आता जे सांगताय ना त्याच्यावर असं वाटतं की कुणीतरी आपल्याला विचारावं, कुणीतरी आपली चौकशी करावी, कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, या तिच्या भावना असू शकतात. तर एकूण जीवनशैली पण तुम्ही सांगितली. तर व्यायामामध्ये काय किंवा आहारामध्ये सुद्धा डिटेलमध्ये सांगितलं तर चांगलं होईल. आहारामध्ये मी आधी काय अवॉइड करायचं ते सांगते. आताच आपलं फास्ट लाईफ झालेलं आहे, मुलं जनरली ह्या काळामध्ये बाहेर असतात, नवरा पण जर बाहेर असेल तर सगळ्यात महत्वाचं सगळ्या बायका करतात ते पोटाचं डस्टबिन करतात. म्हणजे घरामध्ये एखादा पदार्थ केलेला असेल, समजा नवरा नाही जेवायला आला, मुलांचं आयत्या वेळेला बाहेर जायचं ठरलं, तर मग ते राहिलेलं कोण खाणार, मग जाऊ दे आता मीच खाऊन टाकते. म्हणून जे पोटाचं आपण डस्टबिन करतो, कारण आपल्याला तयार केलेला पदार्थ टाकवत नाही, हे सगळ्यात पहिले बायकांनी टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे आता वेळ जात नाहीये मग काय करू, मग थोडंसं काहीतरी खाल्लं, स्वयंपाक करता करता एखादा लाडू तोंडात टाकला, किंवा स्वयंपाकघर आपल्याच ताब्यात असतं तर कधी कधी असा विरंगुळा म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून किंवा डिप्रेशन म्हणून सुद्धा खाण्याची सवय असते, ती सगळ्यात पहिली टाळलं पाहिजे. आणि मग बेकरीचे पदार्थ पूर्णतः टाळले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स असतात जे हार्टसाठी अतिशय घातक असतात. मैद्याचे पदार्थ टाळले पाहिजेत. मी तर नेहमी सांगते की रात्रीचं जे जेवण आहे ते 7:30च्या आतमध्ये करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये भात खायचा नाही. तुम्ही चपाती खाऊ शकता, भाजी खाऊ शकता, किंवा चपाती भाकरी आणि त्याच्याबरोबर उसळ किंवा भाजी, ह्यापैकी काही मेनू तुम्ही खाऊ शकता. पण रात्रीचं जेवण हे लवकर असलं पाहिजे. आहारामध्ये तुमच्या कॅल्शियम रिच पदार्थ असले पाहिजेत, म्हणजे दूध असलं पाहिजे किंवा शेवग्याची भाजी असली पाहिजे, अळशीच्या बिया तुम्ही चटणी करून खाऊ शकता, कारळ्याची चटणी खाऊ शकता, ज्याला आपण सुपर फूड म्हणतो, की जे थोड्याशा प्रमाणामध्ये खाल्लं तरी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये आयर्न आणि कॅल्शियम देऊ शकतात. अशा पदार्थांचा आपल्या दैनंदिन याच्यामध्ये वापर करायला पाहिजे. हो. महिला मेनोपॉज नंतर सक्रिय होऊ शकते का, किंवा आत्मविश्वास तिच्यामधला टिकून राहू शकतो का, किंवा ती आनंदी राहू शकते? अगदी नक्कीच. आणि मी ती चळवळ जी म्हणलं ती एवढ्याचसाठी आहे, कारण मी खूप अशा महिला बघितल्या, साधारण 40-45 आल्यानंतर जे डिप्रेशन होतं त्यांना, त्यातनं बऱ्याच महिला बाहेर येतच नाहीत. त्यांचं म्हणणं असं असतं की झालं आता काय वय झालं, आता कोण आमच्याकडे बघणार आहे, असं अंडर एस्टिमेट करतात त्या. पण ज्यांचं मॉरल चांगलं आहे, जे आपल्या आहाराकडे सजगतेने बघतात किंवा आपला एकंदर मेडिटेशन करतात, योगासनं करून आपली बॉडी आहे ती ऍक्टिव्ह ठेवतात, त्यांच्यामध्ये एज इज जस्ट द नंबर. तुम्ही जर आहारामध्ये मगाशी बोलायचं राहिलं की प्रोटीनयुक्त आहार पण फार महत्वाचा आहे. फॅट कमी करणं, प्रोटीनयुक्त आहार घेणं आणि सिंपल कार्ब्स कमी करून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट वाढवणं, हे म्हणजे काय हे ज्या स्त्रीला कळलं आणि जी आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करते ती, आणि जी मानसिकरित्या संतुलित राहते, तिला मेनोपॉजच्या टप्प्यातून बाहेर पडायला काहीही कठीण नाहीये. डॉक्टर, तुम्ही सौंदर्य उपचार तज्ज्ञ आहात, तर या काळामध्ये महिलांचा चेहरा डल पडतो, तर त्यासाठी नैसर्गिक उपचार काय करता येतील, काय सांगाल? खूप पेशंट असतात असे की मेनोपॉजच्या टप्प्यावरती आल्यानंतर चेहऱ्यावरती, स्पेशली गालावरती बारीक पिगमेंटेशन येतं, त्याला आपण मेलाझ्मा असं म्हणतो. काही जणांना प्रेग्नन्सीमध्ये येतात तेही तसेच राहतात, आणि ह्या टप्प्यावरती मेनोपॉजच्या टप्प्यावरती तर येतातच. त्याला डेली स्किन केअर रुटीन समजा जर केलं, ते काही फार कठीण नाहीये. त्याच्यामध्ये सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि फेस वॉश या 3 गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. फेस वॉशने सकाळी आणि संध्याकाळी चेहरा धुतला पाहिजे. त्यानंतर मॉइश्चरायझर, अर्थात हे प्रत्येकाच्या स्किनला कसं सुटेबल आहे, कुठलं मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे हे प्रत्येकाच्या स्किन टेक्स्चरनुसार ठरतं, पण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्याचा वापर करायला पाहिजे. आणि मग त्याच्या जोडीला एखादं सिरम, तुमच्या स्किनची नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी निगडीत एखादं सिरम आपण देऊ शकतो. ह्या 3ही गोष्टींचा जर वापर केला तर चेहऱ्याचा तजेला परत यायला नक्कीच उपयोग होतो. आता काही जणांना 40च्या टप्प्यावरती किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये कपाळपट्टीवरती बारीक सुरकुत्या पडायला लागतात, स्माईल लाईन यायला लागते. मग त्यामध्ये थोडेसे सौंदर्य उपचार आपल्याला करायला लागतात, ज्याच्यामध्ये पील आहे,
PRP आहे, मायक्रो निडलिंग आहे, यासारख्या छोट्या छोट्या उपायांनी आपण बऱ्यापैकी टेक्स्चर आहे ते आपल्या चेहऱ्याचं सुधारू शकतो. अगदी बोटॉक्स फिलर वगैरे आपल्या इथे सिंधुदुर्गमध्ये फारसं नाही आपल्याला कोणाला करायला मिळणार, कारण त्याचे खर्च पण खूप जास्ती असतो. अच्छा. पण साधारण फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या तिघांचा जर वापर केला तर आपण छान डेली स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतो. हे आणखी एक मी साधा उपाय सांगेन. सकाळी उठल्यावरती जर निरसं दूध असेल तर 1 चमचा निरसं दूध सहाणेवरती घ्यायचं, त्याच्यामध्ये प्युअर चांगली हळकुंड ती थोडी उगाळायची. त्याच्यानंतर थोडंसं जायफळ उगाळायचं आणि बदाम, ह्या तिघांचा थोडा वापर करून चंदनासारखं जसं असतं ना तसं तेवढ्या थिकनेसचा समजा जर आपण लेप तयार केला आणि चेहऱ्याला लावून साधारण 20 ते 25 मिनिटं ठेवला आणि त्याच्यानंतर जर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकला, 1 आठवड्यामध्ये चेहऱ्यामध्ये लक्षणीयरित्या फरक दिसतो. मी खूप पेशंट असे बघितलेत की निव्वळ आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आलंय म्हणून सामाजिक वेगवेगळे कार्यक्रम असतात तिथे जाण्याचं टाळतात बायका. एक प्रकारचा न्यूनगंड येतो. तर अशा लोकांमध्ये मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही वयाच्या ह्या टप्प्यावरती आलेला आहात की तुम्हाला कळतं सौंदर्य म्हणजे काय आहे. नुसतं बाह्य सौंदर्य तुम्ही बघणार की आंतरिक सौंदर्य बघणार. आता ह्या वयामध्ये आपण 20-25च्या मुलीसारखं नाही दिसू शकणार, हे पहिल्यांदा आधी समजून घेतलं पाहिजे. पण आपली बॉडी लँग्वेज, आपला चेहरा, आपल्या डोळ्यातला आत्मविश्वास, ह्या सगळ्यातून आपल्याबद्दल एक पॉझिटिव्ह एनर्जी रिफ्लेक्ट होत असते. दॅट इज द ब्युटी ऑफ धिस एज. सो त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या छोट्या छोट्या उपायांनी हे सहज करता येणं शक्य आहे आणि ते करावं. डॉक्टर, अजूनही अनेक महिलांना मेनोपॉज बद्दल बोलायला संकोच वाटतो, तर समाजात याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी काय करता येईल? काय करता येईल म्हणजे सोशल मीडियावरतीच आपल्याला ह्याबद्दल जागृती करायला पाहिजे. म्हणजे मला गंमत वाटते की आजकाल असं संकुचित काही राहिलंच नाहीये. शाळेची लहान मुलं सुद्धा पॅड बद्दल बोलतात किंवा त्यांची ऍडव्हर्टाईज गुणगुणत असतात. तसं लपून छपून काहीच राहिलेलं नाहीये. जे आपण लपवायला जातो ती मुलं ऑलरेडी कुठे ना कुठे बघत असतात. पण हा विषय जर चांगल्या पद्धतीने जर समाजासमोर आला तर कदाचित त्याला चांगलं वेटेज मिळेल आणि चांगलं महत्व कळेल. मी माझ्या परीने असं करते की कोणताही माझ्याकडे पेशंट आला, स्त्री एखादी पेशंट आली आणि लक्षात आलं तर मी फॅमिली मेंबर्सना बोलवते. तसंच काही व्हिडिओज असतात माझे किंवा सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट लिहिते. त्याच्यातून पण खूप मोठ्या प्रमाणात आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि माझ्यासारख्या अनेक लोकांनी समजा जर काम केलं, घरातल्या कुटुंबियांनी ह्या विषयाबद्दल जाणून घेतलं आणि चेन आहे ती एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला. आता मी ऑलरेडी ही चळवळ सुरू केली की ज्याच्यामध्ये मी एक फ्री ऑनलाईन वेबिनार घेत असते दर आठवड्याला, ज्याच्यामध्ये लोकांना माहिती सांगते. इव्हन मी तर अशी त्यांना विनंती करते की तुम्ही फॅमिली सकट म्हणजे फॅमिली सोबत हा प्रोग्राम बघा. 1 ते 1.5 तासाचा वेबिनार असतो ज्याच्यामध्ये ह्यात सगळी माहिती दिली जाते. आणि त्याच्याही व्यतिरिक्त कोणाला जर खूप डिप्रेशन आलं असेल किंवा अतिशय समजा जर काही वेगळ्या ह्याची गरज असेल त्यांना मार्गदर्शनाची, तर त्यांच्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा असतं. सो अशा प्रकारचे उपक्रम हातात घेतल्यानंतर समाजामध्ये जागृती व्हायला काही कठीण नाहीये. सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजे. हो, पण थोडक्यात स्वतः त्या स्त्रीने पण पुढे आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अर्थात नक्कीच. डॉक्टर, शेवटी आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय महत्वाचा संदेश द्याल? मी असा सल्ला देईन की स्त्री ही मुळात अष्टभुजा असते. ती एकाच वेळेला अनेक फ्रंटवरती काम करत असते. ती जसं आपल्या वेगवेगळ्या नात्यांकडे खूप चांगल्या पद्धतीने बघते. म्हणजे ती जरी कोणाची मुलगी असेल, बहीण असेल, आई असेल, बायको असेल कोणाची, तरी सुद्धा ती प्रत्येक नात्यामध्ये स्वतःचा जीव ओतते आणि प्रत्येक जबाबदारी ही खूप चांगल्या पद्धतीने निभावते. तशीच जबाबदारी तिने स्वतःच्या बाबतीत पण बघितली पाहिजे. तिने स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या नात्यांच्या बरोबर ती एक स्वतः माणूस म्हणून आहे. तिचे स्वतःचे काही छंद आहेत, तिच्या स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा आहेत आणि एका वयाच्या टप्प्यावरती सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त होता 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 जेव्हा ती एकटी असते त्यावेळेला एकल कोंडी पडलेली आहे असा विचार न करता आता मला वेळ मिळालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे परत एकदा नव्याने बघण्याची. म्हणून तुम्ही म्हणालात तसं की मेनोपॉज आयुष्याचा शेवट नाहीये, तर इट इज अ न्यू बिगिनिंग. त्या अर्थाने जर आपल्या आयुष्याकडे बघितलं आणि ते सगळ्यांनी बघावं ह्या मेनोपॉजच्या टप्प्यावरती. आणि अगदी मासिक पाळी बंद झाल्यानंतरच मेनोपॉजकडे बघायला पाहिजे असं नाही. 40च्या टप्प्यावरच्या प्रत्येक स्त्रीने स्वतःविषयी थोडंसं जागरूक राहायला पाहिजे आणि स्वतःच्या छंदांकडे, स्वतःच्या आरोग्याकडे अगदी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. हा टप्पा अगदी खूप छान पद्धतीने, तरल पद्धतीने तिथून बाहेर येऊन तावून सुलाखून बाहेर आली आणि स्वतःच बेटर व्हर्जन होऊन बाहेर पडली असं तिचं स्वतःचं चित्र असलं पाहिजे. श्रोते हो, आजच्या या महत्वपूर्ण विषयावरच्या संवादातून आपल्या हे लक्षात आलंच असेल की मेनोपॉज हा आयुष्याच्या प्रवासातला थांबा नाहीये, तर आयुष्याचा नवा आरंभ आहे. मन आणि विचारांना नव्या उंचीवर नेण्यासाठी या टप्प्यात आपल्या आरोग्याच्या काळजीबरोबरच आत्मविश्वास आणि समजून घेणारा भक्कम आधार हेच सर्वात मोठं औषध आहे.
डॉक्टर, आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याजोगं मार्गदर्शन केलं, बऱ्याच शंकांचं निरसन केलं आणि त्यामुळे आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी आणि विशेष करून महिला श्रोत्यांशी छान संवाद साधलात. त्यासाठी सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणी केंद्रातर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मलाही तुम्ही बोलण्याची संधी दिलीत आणि माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीचे पण मी आभार व्यक्त करते.